एक काळ होता जेव्हा मुंबई ठाण्यापुरता मर्यादित पक्ष अशी टीका शिवसेनेवर व्हायची. पण बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या ठाकरे शैलीत या टीकेचा समाचार घेतला नाही. त्यांनी कृतीतून उत्तर दिलं. कृती काय होती? तर बाळासाहेबांनी आत्ताचं छत्रपती संभाजीनगर आणि तेव्हाच्या औरंगाबादची महानगरपालिका निवडणूक जिंकली. काँग्रेसचा बालेकिल्ला पडणं अशक्य वाटत असताना शिवसेनेची इथं सरशी झाली. मुंबई ठाण्याच्या बाहेर शिवसेना सत्ताधीश झाली ती संभाजीनगरमध्ये. पुढे जाऊन संभाजीनगरमध्ये सेनेचे आमदार खासदार निवडून आले. महापालिकेवर सत्ता राहिली. हा बालेकिल्ला अगदी भक्कम झाला. पण या बालेकिल्ल्याला आव्हान निर्माण झालं. भाजपने इथं जोर लावला. एमआयएम पुढे आली. पण शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात सध्या लढत आहे ती शिवसेनेतच. 9 जागांपैकी 6 जागांवर ठाकरे विरुद्ध शिंदे सामना आहे. शिवसेना कुणाची हा कौल छत्रपती संभाजीनगर मधून मिळू शकतोय. पण दोघांच्या सामन्यात तिसऱ्याची सरशी होण्याची देखील चर्चा आहे. 9 जागांची गणितं नेमकी काय आहेत? कोण लोड मध्ये आहे आणि कोण निवांत? पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पहिली जागा संभाजीनगर मध्येची, जी गाजली तिकीट वाटपाच्या राड्यामुळे. शिंदेंनी विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल यांना संधी दिली तर ठाकरेंनी किशनचंद तनवानी यांना. पण तनवानी यांनी उमेदवारी मागे घेतली आणि ते थेट शिंदेंच्या सेनेत गेले. मग ठाकरेंनी बाळासाहेब थोरातांना उमेदवारी दिली. साहजिकच थोरातांना प्रचारासाठीचा वेळ आणि कॉन्फिडन्स दोन्ही कमी पडल्याची चर्चा झाली. पण इथं टशन निर्माण झाली आहे ती एमआयएमच्या उमेदवारामुळे. 2014ला सेना भाजप वेगळे लढले आणि एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी बाजी मारली. यंदा देखील एमआयएमचे नासिर सिद्दीकी याच फिल्डिंगच्या आशेवर आहेत. प्रचारात दोन्ही बाजूंनी ताकद लावण्यात आल्यानं इथं काटेकी टक्कर होईल असं चित्र आहे. पुढची जागा आहे संभाजीनगर पश्चिमची. इथं शिंदेचे संजय शिरसाट विरुद्ध ठाकरेंचे राजू शिंदे असा सामना. शिरसाटांचा हा बालेकिल्ला, त्यामुळे ठाकरेंनी भाजपच्या राजू शिंदे यांना आपल्याकडे घेत मैदानात उतरवलं. पण प्रचाराची लाईन आणि वैयक्तिक ताकद यामुळे शिरसाट इथं प्लसमध्ये जातील असं चित्र होतं. त्यात भाजपचे कार्यकर्ते देखील शिरसाट यांच्या प्रचारात ताकदीनं सक्रिय झाले होते. पण अगदी शेवटच्या टप्प्यात कालीचरण महाराज यांनी सभेत केलेल्या वक्तव्यांमुळे, जरांगे पाटलांवरच्या टीकेमुळे धार्मिक आणि जातीय मुद्द्यांवर ध्रुवीकरण होऊ शकतं, ज्याचा फटका शिरसाट यांना बसू शकतो. त्यामुळे ही जागा शिंदेंसाठी जड असताना रेसमध्ये आली आहे. तिसरी जागा संभाजीनगर पूर्वची. भाजपचे अतुल सावे विरुद्ध काँग्रेसचे लहू शेवाळे विरुद्ध एमआयएमचे इम्तियाज जलील असा तिरंगी सामना इथे होतोय. तिरंगी सामना असला तरी मुख्य लढत सावे आणि जलील यांच्यातच असल्याचं सांगितलं जातं. काँग्रेसनं मुस्लिम उमेदवार द्यावा ही कार्यकर्त्यांची मागणी होती. पण काँग्रेसकडून तिकीट मिळालं मधुकर देशमुख यांना. मग हे तिकीट बदलून ऐनवेळी लहू शेवाळे यांना मैदानात उतरवण्यात आलं. या सगळ्यात इम्तियाज जलील यांची पूर्ण मदार ही मुस्लिम मतांवर आहे. पण वंचितांनी सपना इथून मुस्लिम उमेदवार दिलेत. मुस्लिम समाजाचे 16 उमेदवार इथं असल्यानं इथं काटाकाटी नक्की आणि सावे जोरात निघतील अशी चर्चा आहे. आता पुढची जागा आहे गंगापूरची. इथं सामना पवारांचे सतीश चव्हाण विरुद्ध भाजपचे प्रशांत बंब असा आहे. गंगापूरमध्ये सगळ्यात जास्त चर्चा आहे ती जरांगे पाटील फॅक्टरची. बंब 3 टर्मचे आमदार असले तरी यंदा वारं फिरू शकते. खरं तर बंब ग्राउंडवर पक्के, पण त्यांचं शिक्षकांबद्दलचं वक्तव्य असो किंवा प्रचारावेळी झालेला राडा असो, बोलण्यामुळे इलेक्शन गेल्याची चर्चा मोठी. त्यात चव्हाण यांनी मराठा समाजाशी कनेक्ट जोडलेला. त्यामुळे मराठा विरुद्ध मारवाडी, जरांगे फॅक्टर विरुद्ध फडणवीसांचे निकटवर्तीय या लाईनवर ही इलेक्शन गेल्यात जमा आहे. ज्यात आवाज मोठा आहे तो तुतारीचा. आता येऊ कन्नडमध्ये. इथली लढत प्रतिष्ठेची. दानवेंच्या, जरांगे पाटलांच्या, ठाकरेंच्या आणि जाधवांच्या देखील. रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव शिंदेंकडून, ठाकरेंकडून उदयसिंग राजपूत आणि हर्षवर्धन जाधव अपक्ष असा इथला तिरंगी सामना. दानवे जरांगे सामना इथं संजना जाधव यांना डॅमेज करू शकतो. पण मराठा मतदान एकटाक उदयसिंग राजपूत यांच्या मागे उभं राहण्याची शक्यता देखील कमी आहे. कारण हर्षवर्धन जाधव हे मतदान आपल्याकडे खेचू शकतात. संभाजीनगरमध्ये उदयसिंग राजपूत हे एकमेव आमदार ठाकरेंसोबत राहिले. त्यामुळे त्यांना निवडून आणणं हा ठाकरेंच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. थोडक्यात इथं तिरंगीमुळे घासून असं चित्र असलं तरी गटतट टिकून ठेवले तर राजपूत इथं काहीसे जड असल्याचं चित्र आहे. त्यानंतर जागा पैठणची. खासदार संदीपान भुमरेंच्या प्रतिष्ठेची. इथं भुमरेंचे पुत्र विलास भुमरे विरुद्ध ठाकरेंचे दत्ता गोरडे असा सामना आहे. भुमरेंचा होल्ड, जरांगे फॅक्टरची मिळणारी साथ आणि 3M पॉवरची चर्चा यामुळे इथं विलास भुमरेंना उजवा कौल मिळण्याचं चित्र दिसून येते. मग येते फुलंब्री आणि चर्चेत येतात जरांगे पाटील. जरांगे पाटलांनी इथं पाडा असा इशारा दिल्याची जोरदार चर्चा झाली होती. त्यामुळे भाजपच्या हरिभाऊ बागडेंच्या बालेकिल्ल्यात टेन्शन वाढलं. बागडे समर्थक अशी ओळख असणाऱ्या अनुराधा चव्हाण यांना तिकीट मिळाल्यानं इथं भाजपमध्ये नाराजी वाढल्याची चर्चा झाली होती. त्यात भुमरेंचे विश्वासू अशी ओळख असणाऱ्या रमेश पवारांनी बंडखोरी केली. तर काँग्रेसचे उमेदवार विलास अवताडे यांच्या मागे कल्याण काळेंनी ताकद लावली. त्यामुळे इथं अवताडे जोरात असल्याचं चित्र सध्या दिसतंय. सिल्लोडमध्ये 70 आहेत आणि 70रांना टेन्शन. पक्ष बदलले तरी 70रांची इथं एकाती सत्ता. त्यांना विरोधकच नाही असं चित्र. पण ठाकरेंनी भाजपच्या सुरेश बनकरांना पक्षात घेतलं.
तिकीट सुद्धा दिलं. त्यात भर स्टेजवरून भाजपला साथ घातली. आता ही साथ भाजपला होती की फक्त रावसाहेब दानवेंना, या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहीत असलेलं. त्यामुळे सत्तारांच्या बालेकिल्ल्यात नेक टू नेक फाईट आहे. 9वी जागा आहे वैजापूरची. शिंदे विरुद्ध ठाकरे सामना असलेली. शिंदेंनी रमेश बोरनारे यांना पुन्हा संधी दिली आहे, तर ठाकरेंनी दिनेश परदेशी यांना उतरवलंय. भाजपचे बंडखोर एकनाथ जाधव यांनी अर्ज कायम ठेवत बोरनारेंचं टेन्शन वाढवलंय. कारण परदेशी यांचा नगरपालिकेच्या माध्यमातून स्थानिक राजकारणावर होल्ड आहे. त्यामुळे तिरंगीत मतविभाजन होणं नक्की आणि नेक टू नेक फाईट सुद्धा. थोडक्यात संभाजीनगर मधल्या 9 जागांपैकी शिंदे विरुद्ध ठाकरे सामना 6 जागांवर आहे आणि कन्नड पैठण सोडल्या तर बाकी जागा घासून आहेत. पैजा लावता येतील अशा जागा काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट, भाजप आणि जमलं तर एमआयएमच्या पारड्यात आहेत. त्यामुळे चर्चा ठाकरे विरुद्ध शिंदे फाईटची असली तरी बाकीचे पक्ष आपापल्या किमान जागा राखतील असं सध्याचं चित्र आहे. तरी देखील खरी रंगत बालेकिल्ला जोरात कोण हे ठरवणारे आहे. धनुष्यबाण विरुद्ध मशाल कोण जोरात हे ठरवणारे आहे. आणि बाळासाहेबांनी उभारलेल्या बालेकिल्ल्यात सरशी कुणाची हे नक्की करणारी सुद्धा. जरांगे फॅक्टर, एमआयएम फॅक्टर, ठाकरे फॅक्टर की शिंदे फॅक्टर? छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणाची जादू चालेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.